मी विद्या शेळके. आज आहे 1 जानेवारी 26. मी आजपासून यूट्यूबला डेली अपडेट देणार आहे, डेली व्हिडिओ टाकणार आहे. मी केलेलं आहे आणि फेसबुकचे व्हिडिओ बंद. पण माझी म्हणतो ना एकदम प्रामाणिक त्यांच्यासाठी हे जे व्हिडिओ असणार आहे यूट्यूबला असणार आहे, कारण की आणि इंस्टाग्राम नाही पण फेसबुकची ऑडियन्स खूपच परेशान करते वाईट कमेंट करून. असं वाटतंय की एक तर व्हिडिओ टाकायलाच लोकांना माहिती देणंही असं आपल्या व्हिडिओमुळं माझ्यामुळं एखाद्याचं काही फायदा होत असेल किंवा माझ्या व्हिडिओमुळे थोडीफार माहिती देणं गरजेचं आहे. आणि मी आता माझे जी काही डेली रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे. निघाले माझ्या मम्मीला घेऊन, म्हणजेच माझ्या आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये. ते मुलुंड आता आम्ही निघालो आहे वाघे स्टेटसाठी. स्टेटला मुंबई पेन क्लिनिक मम्माची ट्रीटमेंट चालू आहे. 1 आठवडा झाला आम्ही तिथं कंटिन्यू जातोय येतोय. अनुभव सांगेल, जर मला माझ्या आईला फरक पडलाच तिच्या गुडघ्यांना की तुम्हालाही सजेस्ट करेल मी की तुम्हीही तिथे जा आणि कोणी घरचे जर असेल ही न्या. खूप दवाखाना केलाय. 8 मम्मी कमराने परेशान आहे. 8 वर्ष झाले मी तर तिला कंटिन्यू दवाखाना बुलढाणा, कधी कुठे पुणे, खूप ठिकाणी मी तिचा इलाज करण्याचा काही फरक पडला नाही. शेवटचा ऑप्शन जिथे तिथे गेल्यावर डॉक्टर फक्त एकच सांगतात की विद्याताई करा, विद्या मॅम ऑपरेशन करा. MRI तिचे परत ब्लड टेस्ट वगैरे रिपोर्ट काढून झालेत. तुम्ही इंस्टाचे व्हिडिओ बघितला असेल तर मी त्याच्यामध्ये पण अपडेट दिलेली आहे. चला पाहूया. आहे 1 तारीख 1 जानेवारी आणि 1 जानेवारीचा माझा दिवस कसा असतो. 65 दिवस आणि 365 व्हिडिओ. चॅनलला तुम्हाला डेली बघायला भेटलं नसेल तर फॉलो करा आणि काही ना काही उपयोगाचे व्हिडिओ. चला पाहूया आपण आपला प्रवास. आईला घेऊन आलेले हॉस्पिटलला, पण आता हॉस्पिटल आहे बंद आणि आता आम्ही चाललोय परत घरी. कारण की 1 तारीख असल्यामुळं, 1 जानेवारी असल्यामुळं त्यांनी काय हॉस्पिटल काही चालू ठेवलं नाही आहे. मग आता आजचा दिवस आहे आमचा असाच. माहीत नाही का आपण नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून एक म्हणतो ना सारखं काही ना काही विघ्न येतात त्याचे. चला बंद हॉस्पिटल असल्यामुळं निघूया आता आपण घरी. त्यानंतर आम्ही आलो ह्या वाईट म्हणून एक कॉलनीमध्ये शॉप आहे कपड्यांची. जेंट्स लेडीज दोन्ही पण आहे. आम्ही जेंट्समध्ये आलो होतो. आधीला मला हुडी घ्यायची होती कारण की हॉस्टेलला त्याला खूप थंडी वाजते. तर मग मी त्याच्यात नंतर ह्या 2 हुडीज घेतल्या दादाला आणि निघालो. 3 हुडीज दिल्या. 3 नाही 2 हुडी 1400ला. 2 दिले. हां अजून काय घेतलं मग? बस काहीच नाही, 2च ते चालू करतो ते माणूस आला की नाही घ्या. आधीला हुडी घेऊन आता निघालोय परत. त्यानंतर आम्ही निघालो घरी. हे आहे मुलुंड कॉलनी आणि घरी आलो. गाडी पार्किंगला लावली, रस्त्यावरच लावली आणि आईला म्हटलं चल एकदा मी तुला सोडते घरी आलो. आरोहीचे पप्पा झोपलेले होते, नाईट करून आलेले होते. आरोही मोबाईलमध्ये खेळत होती. मग त्यानंतर आईला म्हटलं चल तू आता आलीच आहे तर जेवण करून घे. मग त्याआधी करायची होती आम्हाला कारल्याची भाजी. ही होती माझ्या भावाची मुलगी, मावस भावाची मुलगी. ती आली होती हॅपी न्यू इयर करायला. ती आली आणि सगळं पाणी सांडलं. आल्यानंतर माझ्याकडनंच पाणी सांडलं. मग तिला म्हटलं बस हॅपी न्यू इयर वगैरे तिलाही केलं. त्यानंतर म्हटलं चल ताई तू कारले काप आणि मी भाजी करते. मग आम्ही केली कारल्याची भाजी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि सगळी ऑडियन्स मला माहिती आहे मला नक्कीच यूट्यूबला सपोर्ट करत राहणार आहे. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचंच खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर खरंच मला सांगा कमेंट करून की काय माझ्या व्हिडिओमध्ये चुकी किंवा बरोबर असेल तर नक्की कमेंट नक्की करा आणि लाईक पण करा. थँक्यू, धन्यवाद.